मी भोजराज तुकाराम सरोदे, वार्ड नंबर 3ला उमेदवारी अर्ज आहे माझा. माझा चुनाव चिन्ह आहे ट्रॅक्टर. मला माझ्या गावातल्या बंधू भगिनी मातांनी मला प्रचंड बहुमतानं विजयी करावा ही माझी गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे. तो आपण नगरसेवकसाठी उभे झालेले आहात, तर कुठले विकास कामं हातात घेणार आहात समोरून, काय सांगाल? विकास कामं जे आहे, जे गावामध्ये जे अडकलेले कामं आहे. आज रिझर्व्ह बँक पासून 7.5 किलोमीटर गोदनी गाव आहे. आज ह्या गावामध्ये पान्ना नाही आहे, रस्ते नाही आहे, नळाची योजना व्यवस्थित बराबर नाही झालेली आहे. ह्या गावामध्ये सौंदर्यीकरणचं एक बी गार्डन झालेलं नाही आहे. आज 7 किलोमीटरचे गोदनीचा परिसर होते. तिथे वृद्ध लोकांना वयोवृद्ध लोकांना बसण्याची व्यवस्था नाही आहे. इथे बसस्टॉप नाही आहे. इथे सार्वजनिक नळ नाही आहे. ह्या ठिकाणी मूत्रीघर नाही आहे. ह्या कामासाठी मी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. गावाच्या विकासाच्या मार्गाला आणि मार्गाच्या कामामध्ये निर्माण करून सेनेनी मी अहोरात्र प्रयत्न करण्याचा धैर्य केलेला आहे. मी गावकऱ्यांना विनंती करतो, मतदान बंधू भगिनींना विनंती करतो की सर्वात जास्त मतदानाला पोलिंग बूथवर घरून निघून सेनेनी मतदान सर्वात जास्त गावाचा मतदान टक्केवारी वाढवाव हीच मी भोजराज तुकाराम सरोदे ट्रॅक्टर चिन्ह ही विनंती करतो. मी तात्यासाहेब मत्ते, जय विदर्भ पार्टी पॉलिट ब्युरो सदस्य आणि निवडणूक समितीचा सभापती. जय विदर्भ पार्टीतर्फे गोधनी रेल्वे नगरपंचायत करिता आमच्या पार्टीतर्फे 2 सीटा लढवण्यात येत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती नंदाताई भोजराजी सरोदे ह्या निवडणूक लढवत आहेत आणि वार्ड नंबर 3 मध्ये श्रीमान भोजराजी सरोदे हे निवडणूक लढवत आहेत नगर सेवकाकरिता. तर आमच्या पार्टीचा मुख्य उद्देश वेगळे विदर्भ राज्य मिळविणे, ज्यातून सर्व जनतेचे प्रश्न सुटतील, युवकांचे प्रश्न सुटतील, सर्व महिलांचे प्रश्न सुटतील. तर आमच्या पार्टीचा मेन उद्देश म्हणजे वेगळे विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळविणे आणि ते याच्यासाठी की वेगळ्या विदर्भावर जो अन्याय झाला, विदर्भाचा विकास झाला नाही, तो विकास महाराष्ट्रामध्ये राहून होत नाही. त्याच्यामुळे वेगळे विदर्भ राज्य मिळाले तर युवकांना रोजगार मिळतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, कारण सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होतील, पांधन रस्त्याची कामं होतील आणि आपले जे शहर आहेत, आज हे नगरपंचायत झालेली आहे, या नगरपंचायत मध्ये आज नाल्यांची व्यवस्था नाही आहे, रस्त्यांची व्यवस्था नाही आहे. ही सर्व व्यवस्था लागू शकेल आणि यासाठी आमच्या ज्या उमेदवार आहेत नंदाताई भोजराजी सरोदे या प्रयत्नशील राहतील आणि आमचे नगरसेवक जे आहेत भोजराजी सरोदे हे सुद्धा चांगल्या प्रकारे प्रयत्न करतील. जनतेला एवढेच विनंती करतो की आमचे जे उमेदवार आहेत ते काम करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी आलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा बाकी पक्षाप्रमाणे मेवा खाण्यासाठी आलेले नाही आहेत. बाकी पक्ष खोटे नाटे बोलून आज तुमच्याशी दगा करून सर्व सत्तेवर आलेले आहेत. या सर्व पक्षांना निषेध करून आमच्या पक्षाला विजयी करावे. आमच्या पक्षाचे बोध चिन्ह आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॅक्टर. ट्रॅक्टर या बोध चिन्हावर बटन दाबून सर्व नागरिकांनी आमच्या उमेदवार निवडून द्यावे विनंती, अशी आपणास नम्र विनंती करतो. जय विदर्भ. मी नंदाताई भोजराज सरोदे नगर अध्यक्षासाठी गोधनी रेल्वे इथून उभी आहे आणि मला जास्तीत जास्त संख्येने निवडून द्यावे ही विनंती. मी बोलून दाखवत नाही काय करायचे आणि काय नाही. तुम्ही मला निवडून द्याल तर मी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करीन. आणि हे केले ते केले हे सगळेच लोक म्हणतात, पण जो करून दाखवतो त्याच्यावरच विश्वास ठेवावा अशी जनतेला माझी नम्र विनंती आहे. तुम्ही मला चान्स दिला तर मी काय करू शकते हे मी निवडून आल्यानंतरच तुम्हाला सांगू शकते.
माझी एवढीच विनंती आहे की सर्व जनतेने मला जास्तीत जास्त संख्येने निवडून द्यावे. जय विदर्भ. माझे बोध चिन्ह आहे ट्रॅक्टर, आणि ट्रॅक्टर या चिन्हासमोरील बटन दाबून मला जास्तीत जास्त संख्येने निवडून द्यावे ही विनंती. जय विदर्भ. जय विदर्भ. मी गुलाबराव धांडे, सहसचिव, जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय सहसचिव. आम्ही जय विदर्भ पार्टीतर्फे गोधनी रेल्वे येथे नंदाताई भोजराज सरोदे यांना गोधनी नगर अध्यक्षपदाकरिता जय विदर्भ पार्टीकडून उभे केलेले आहे. तसेच वार्ड नंबर 3 मधून भोजराज सरोदे यांना नगरसेवक पदाकरता उमेदवारी दिलेली आहे. यांचं दोघांचंही चुनाव चिन्ह ट्रॅक्टर आहे. जय विदर्भ पार्टीचं चुनाव चिन्ह ट्रॅक्टर आहे, आणि ट्रॅक्टर हे किसानाच्या, शेतकऱ्याच्या प्रगतीची निशाणी आहे, त्याच्या श्रमाची निशाणी आहे. आणि म्हणून ह्या ट्रॅक्टर या चुनाव चिन्हावर बटन दाबून जय विदर्भ पार्टीच्या ह्या दोन्ही उमेदवाराला विजयी करावे अशी आम्ही जनतेला विनंती करतो. हे उमेदवार का दिले, गोधनी रेल्वेसाठी हे उमेदवार का दिले, याचाही मोठा इतिहास आहे की भोजराजजी सरोदे आणि नंदाताई सरोदे ह्या विदर्भ आंदोलन समितीच्या कार्यकर्त्या आहेत, आणि स्वतंत्र विदर्भासाठी, मातृभूमीसाठी, मातृभूमीच्या स्वराज्यासाठी लढणारे हे कार्यकर्ते आहेत. आणि यांनी अनेक वेळा जेलमध्ये गेले, अनेक वेळा पोलिसांनी अरेस्ट केलं, अनेक वेळा लाठीचार्ज केलं. जनतेनं कोणतेही पद दिलं नसताना, कोणत्याही पदावर नसताना हे लोक जेलमध्ये जाऊ शकतात. जर यांना पद दिलं, जर यांना निवडून दिलं, तर हे किती कामं करतील. निस्वार्थपणे काम करणारे या कार्यकर्त्यांना जय विदर्भ पार्टीने उमेदवार बनवलेले आहे. आणि हेच ध्यानात घेऊन हे विदर्भाचे स्वातंत्र्य सेनानी आहेत नंदाताई आणि भोजराजजी सरोदे, आणि ह्या विदर्भाच्या स्वातंत्र्य सेनान्याला गोधनी वासियांनी निवडून द्यावे. आणि हे आंदोलनाप्रती समर्पित हे वोट, गोधनी वासियांचं वोट नुसतं त्या उमेदवाराला नसून हे विदर्भ राज्य आंदोलन समितीला आहे, वेगळ्या विदर्भासाठी लढणाऱ्या आंदोलनाला आहे. आणि म्हणून मातृभूमीसाठी लढणाऱ्या या उमेदवारांना त्यांच्या ट्रॅक्टर चिन्हावर बटन दाबून त्यांना विजयी करावे अशी जय विदर्भ पार्टीतर्फे मी पुन्हा विनंती करतो. धन्यवाद.